रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. सर, हिवाळा असू द्या, उन्हाळा असू द्या, पावसाळा असू द्या, माझ्या पायाच्या टाचा त्या खूप दुखतात आणि नेहमी त्या उरलेल्याच असतात. जरी उरलेल्या नसल्या तर या टाचा एवढ्या दुखतात की रात्र रात्र झोप येत नाही. तर मी याच्यासाठी काय करावं? बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की टाच दुखी एका दिवसामध्ये कशी बंद करायची, कुठलीही गोळी न खाता. त्याचा उपाय मी सांगायला लागलो, तर लक्ष देऊन ऐका. पहिलं काम जे मी हे उपाय तुम्हाला करायला सांगतोय, पायाला बॅगा पडलेल्या असू द्या, काही असू द्या, पहिलं काम हे करायचं की टाच ज्या दिवशी हा उपाय करणार आहे त्या दिवशी तुम्ही कोमट पाण्याने किंवा गरम पाण्याने स्वच्छ धुणं आवश्यक आहे. लक्ष द्या, व्यवस्थित मी सांगतोय त्या गोष्टीवरती लक्ष द्या. आता ह्याच्यामध्ये काय करायचं पहा, हे बदाम तेल, मोहरीचं तेल एकत्रित करायचं आणि त्यामध्ये थोडंसं तिळाचं तेल मिसळायचं. आणि ज्या दिवशी तुम्ही टाच पूर्णपणे स्वच्छ धुतलेले त्या दिवशी टाचेला त्यात थोडीशी हळद मिसळायची. त्या तेलामध्ये चांगलं असं लिक्विड स्वरूपामध्येच राहिलं पाहिजे ते. आणि ते हळद मिसळून पूर्णपणे टाचेला ते लावायचं. टाच पूर्ण खालचा तळवा जो आहे, जो भाग तुमचा दुखतोय त्या भागाला लावायचं आणि त्या दिवशी झोपून जायचं. पुढं काय करायचं ते मी सांगणार. आता या क्रिया करत असताना ज्या दिवशी तुम्ही हे टाचेला लावून झोपलेला आहात त्याच दिवशी लक्षात ठेवा, सायंकाळी एक कपभर आल्याचा चहा करायचा. आल्याचा चहा, आलं माहित आहे सर्वांना, अद्रक म्हणतात. आणि तो चहा करून सायंकाळी झोपताना हे तेल लावलं की झोपताना प्यायचं आणि झोपून जायचं. आल्याच्या तेलामध्ये आल्यामध्ये लक्षात ठेवा पॅरासिटामॉल, हळदीमध्येही पॅरासिटामॉल. म्हणजे तुम्ही हे ज्या दिवशी लावलंय त्या दिवशीच तुमचं 50% दुखणं बंद होईल. परंतु आपल्याला कायमस्वरूपी हे बंद करायचं, दुखणं पूर्णपणे बंद झालं पाहिजे. दुसऱ्या, आणि हिवाळ्यामध्ये पायामध्ये सॉक्स असणं आवश्यक आहे, बूट असणं आवश्यक आहे. ज्यांना या भेगांचा त्रास आहे त्यांच्यासाठी अगदी हात जोडून सांगतो की पायामध्ये बूट, चप्पलऐवजी बूट आणि सॉक्स असणं आवश्यक आहे की जेणेकरून तुम्ही लावलेलं जे तेल वगैरे आहे त्याचा इतर कुठेही संबंध येणार नाही. आता दुसऱ्या दिवशी काय करायचं ते सांगतो. हे आता सलग इथनं पुढे 3 दिवस हा प्रयोग करायचा. ज्यांची टाच कायमस्वरूपी दुखते त्यांना सांगतो, किंवा उभाही राहू देत नाही. काय असे कमेंट्स किंवा कॉल येतात की सर टाच दुखीला काहीतरी विलास सांगा, मला उभा सुद्धा राहू वाटत. अशा व्यक्तींसाठी हे सांगतो. सायंकाळी झोपायच्या अगोदर काय करायचं पहा, एक वीट माहित आहे सर्वांना, बांधकामासाठी जी वीट वापरतात ती वीट गरम करायची गॅसवरती, चुलीमध्ये खूप गरम करायची. आणि आपल्या घरामध्ये गाईचं गोमूत्र असलं पाहिजे. गोमूत्र आता मी हे सांगितलंय की गाईचा पाठीमागचा जो भाग आहे आणि त्यातून बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ, मग ते शेण असू द्या, गोमूत्र असू द्या, आलं का लक्षात, तो प्रत्येक पदार्थ हा अतिशय महत्वाचा असतो. त्यातले त्यात देशी गाईचं, आलं का लक्षात, ते गिर गाई किंवा देशी गाई असावी, तिचं गोमूत्र असावं. आणि ही बीट तुम्ही तापवल्यानंतर स्वच्छ असं हे घ्यायचं, बारदाना. त्या खेडेगावामध्ये ज्याला पोतं म्हणतो आपण, पाय पुसण्यासाठी बारदाना वापरतो, तो बारदाना घ्यायचा आणि तो बारदाना त्या विटेवरती ठेवायचा. आता समजा ही वीट आहे, या विटेवरती तो बारदाना असा
ठेवून द्यायचा आणि त्या बारदाण्यावरती एका ठिकाणी फक्त गोमूत्र 2-3 चमचे ओतायचे आणि त्याची जी निघणारी वाफ आहे त्या वाफेवरती अशी टाच टेकवून धरायची, त्या विठ्ठला टेकवून धरायची आणि आपल्याला सहन होईल अशा पद्धतीनं ते शेकायचं. मुंग्या पूर्ण तिचा कळ पूर्णपणे ब्रेन पर्यंत जातो. ते असं ठेवून अशा पद्धतीनं टाच त्याच्यावरती ठेवून शेकायचं. असं किती दिवस करायचं? एक साधारण 4 ते 5 दिवस करा. तुमचं कायम टाचेचं जे दुखणं आहे ते कायम स्वरूपी तुमचं बंद होईल. मात्र हे जे सॉक्स घालणं जे मी सांगितलं, पुन्हा रानामध्ये काम केलं की त्या आपण केलेल्या उपायामध्ये काहीच हे होत नाही. पुन्हा जंतू त्यामध्ये जाऊन बसतात, लक्षात ठेवा. पुन्हा जायचे ते. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं सॉक्स आणि बूट. रानात तुम्ही कुठेही जावा, परंतु हे असणं तुम्हाला आवश्यक आहे. अगदी सरासे सिटीमध्ये खेडेगावामध्ये टाचेचा प्रॉब्लेम, त्यात जे वृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये हा टाचेचा प्रॉब्लेम जास्त येतो. कॅल्शियम जेवढं तुम्ही आहारामधून खाता तेवढं आहारामधलं कॅल्शियम तुमच्या शरीराला मिळत नाही. आणि त्यासाठी आणखीन काय करायचं तर बिंबीमध्ये मोहरीचं तेल सोडणं या उपायालाही हे आवश्यकच आहे. मोहरीचं तेल बिंबीमध्ये सोडायचं आणि उतानं झोपून जायचं. पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही ऐकला तरच तुमचा फायदा होतो, लक्षात ठेवा. उगा अर्धवट व्हिडिओ ऐकायचे आणि किंवा स्किप करायचं. अहो तुम्ही सबस्क्राईब लाईक नका करू, पण व्हिडिओ तर कमीत कमी पाहत जावा ना. संपूर्ण व्हिडिओ तर पाहत जावा ना. मी कधीतरी कोणाला तरी सांगितलं का की माझा बाबा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा? माझं उद्दिष्ट हे आहे की तुम्ही फक्त ज्ञान घ्या आणि हे असलेलं ज्ञान पाठीमागच्या लोकांपर्यंत द्या. एवढंच माझं मत, दुसरं काही नाही. जे भगवंताने माझ्याकडे दिलेलं आहे ते फक्त सर्वांकडे मिळावं. आणि त्यातल्या त्यात माझ्या वृद्ध वारकरी वगैरे आहेत, महाराज लोक जे आहेत ते त्यांना याचा फार त्रास होतो. आणि अशा लोकांसाठी हे सांगतो की तर आपण महाराज आहे, कीर्तन करायचं आहे, मग सॉक्स कसे? अरे कीर्तन तू केव्हा व्यवस्थित करशील जर तुझी बॉडी व्यवस्थित असेल. आलं का? सर्वात मोठी संपत्ती, जगामधली सर्वात मोठी संपत्ती शरीर संपत्ती. कारण जे तू कार्य करणार, भगवंताची सेवा बी करणार आहेस या शरीरानेच करणार आहे. आणि हे जर व्यवस्थित नसेल तर तुम्ही कुठलंही कार्य, मग ते नामचिंतन असलं ते सुद्धा व्यवस्थित तुम्ही करू शकत नाही. अतिशय साधे सोपे विलास सांगितले. प्रत्येकाला आवडावेतच अशी मी मूर्खासारखी इच्छा कधी ठेवत नाही. आलं का लक्षात? चॅनल नाही सबस्क्राईब केला तरी चालतोय, पण व्हिडिओ पूर्णपणे बघायचा. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी, आई वडिलांच्या चरणी, तुमच्या सर्व भाविक भक्तांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम. कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठला 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 विठ्ठला.